रिकमेंडेड MCQ नंबर 21 हा ॲक्च्युली PYQ आहे. मागच्या रविवारी झालेला टेट 2025ला आलेला. यामध्ये काय म्हणलं, एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आहे, उंची 3.5 मीटर आहे आणि एका व्यक्तीला रोज 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? आणि पाय दिलाय 22/7. तर कंबाईन सारख्या परीक्षेत वेळ अगदीच कमी असला किंवा टेटमध्ये पण, तर पाय 22/7 दिलाय आणि आपल्याला वृत्तचितीचं घनफळ काढावं लागेल आणि त्याला 70ने भागावं लागेल. तेव्हा किती दिवस जाईल ते येईल किंवा किती व्यक्तींना एका दिवसात पुरेल ते उत्तर भेटेल. म्हणजे जे काय ऑप्शन आहे त्याच्यात 22/7चा हा भाग असणार आहे. आणि ऑप्शन काय असे इथे 2.8 दिले, इथे 3.5 दिले, पण हे ऑप्शन फ्रॅक्शनमध्ये नाही आहेत, पॉईंटमध्ये नाही आहेत, हे इंटेजर नंबर आहेत. त्याच्यामुळे 22/7 याला परफेक्ट भाग जाणार, म्हणजे 7 तरी भाग जाणार किंवा 22 पण जाणार, दोन्हींनी पण जाणार. मग पर्याय बघा, 31, 32, 33, 34 सलग 4 अंक आहे. म्हणजे एकच संख्या याच्यातली अशी की ज्याला 7 भाग जातोय, ते फक्त काढायचे. उत्तर झालं 7 फक्त याला भाग जातोय. 7 1 7, खाली उरले 5, 7 7 49, खाली उरले 4, 7 7 42. 32ला गेला 33, 34 आणि 31ला जाणारच नाही, कारण 7चा मिनिमम फरक तरी पाहिजे त्या 32 पासून. म्हणजे हे उत्तर झालं. किंवा 7ने नसेल द्यायचं तर 22च्या पण पट्टीतली संख्या पाहिजे. 22ची जर फोड केली, 22चे जर फॅक्टर पडले तर 2 × 11 पडतात. म्हणजे 2ने भाग जाणारी संख्या पाहिजे. 2ने भाग म्हणजे ती समसंख्या पाहिजे. म्हणजे 31 वाला पर्याय गेला, 33 वाला पर्याय गेला, समवाले 34 आणि 32 दोन पर्याय उरले. आता 11ने पण भाग जाणारा पाहिजे. 11ची कसोटी काय? एका आड एक संख्यांना 11ने भाग गेला पाहिजे. मग हे 2 आणि 2 4 आणि 3 आणि 1 4. एका आड एक संख्यांच्या फरकाला 4तून 4 गेले 0, 0ला 11ने भाग जातोय. इथं जाऊ शकतो 11ला, इथं जातोय का? 3 आणि 1 4 आणि 4 आणि 2 5 6. 6 वजा 4 2, याला जात नाही, म्हणजे हा पर्याय नाही, हा पर्याय. किंवा आता तुम्ही म्हणता जर पर्याय 7ने 22ने भाग जाणारे एकापेक्षा जास्त आहे, तर मग काय सोडवायचं? कसं सोडवणार? घनफळ काढायचे. वृत्तचिती अशी असते माहिती आहे, सिलेंडर. यात काय दिलंय? त्रिज्या दिली 2.8 मीटर, ही त्रिज्या घेतली खाली R, 2.8 मीटर. हाईट दिली H, 3.5 मीटर. वृत्तचित्तीचं घनफळ म्हणजे सिलेंडरचं घनफळाचं सूत्र काय? जो एरिया असतो का, हा एरिया, हा किती वर्तुळ असतो एरियाला, सिलेंडरला खाली, आणि वर्तुळाचं एरियाचं सूत्र काय? πr वर्ग. आणि तो आता जितकापर्यंत लांब लांब जाणार आहे आपण वरती, तेवढी ती हाईट याच्यात गुणाकाराला घ्यायची, म्हणजे गुणिले h, πr वर्ग इंटू h. पाय किती दिले त्यांनी? 22/7. आर किती आहे? इथं 3, त्रिज्या 2.8 आहे, 2.8 मीटर. परत आर वर्ग म्हणजे 2दा घ्यावं लागेल, 2.8 गुणिले 2.8 म्हणजे आर वर्ग झाला, गुणिले h 3.5, 3.5. ओके. आता इथं प्रॉब्लेम काय आहे? यांनी आपल्याला 70 लिटर पाणी काढायचे. आता हे घनफळ आलं, घनफळाला आपण आहे ना 70 लिटरने बघू शकतो, पण हे मिसमॅच होते. कुठेतरी मीटर येते वरती, खाली लिटर येते. आपल्याला माहीत असलं पाहिजे की 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर असा क्यूब घेतला तर 10 गुणिले 10 गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू 1 लिटर असतं. एवढं बेसिक माहीत पाहिजे आपल्याला. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. तर सोडवलं. किंवा आता याच्यात काहीतरी, तर ह्या गोष्टी हे सेमच राहणार आहे. आता काहीतरी 70चं 1000च्या पट्टीत होणार आहे, किंवा 2.8चं सेंटीमीटरमध्ये काढून लिटरमध्ये करणार आहे, असं काहीतरी करणार आहे आपण. पण उत्तर तर काय येणार आहे? शेवटी याचंच येणार आहे. याला एक तर 1000 निघून जाणार किंवा मागं पुढं ऑप्शन होणार आहे, पर्याय होणार आहेत. पण मागं पुढं आहे का? सगळे पर्याय 1231च्या आसपासचे आहेत. म्हणजे असं नाही एकदम 123 एक पर्याय आहे, 123.3 आहे, एक 133 आहे, आणि एक परत 1 2 3 3 0 आहे. म्हणजे हे आपल्याला जे रेज पॉवर असतो तो ॲडजस्ट करायला पण इथं स्कोप दिलेला आहे त्यांनी. डायरेक्ट एवढा जरी काढला असता तुम्ही तरी उत्तर येण्याजोगं होतं. किंवा परत तुम्ही म्हणला आता इथं 123.1 आहे आणि आपला ऑप्शन असला 23.1 असा असला, तर 1 2 3 1 0 असा असला, परत एक ऑप्शन 12.31 असला, तर मात्र मग आपल्याला हे 1000 सेंटीमीटर क्यूबचं 1 लिटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. तसे ऑप्शन हे समजू आपण, म्हणजे पूर्ण गणितच सोडू आपण. आता मग हे मीटरचं, हे मीटर आणि हे मीटरचं सेंटीमीटर करणं गरजेचं आहे आपल्याला. मग घ्या 22/7 गुणिले इथं आर वर्ग दिलाय 2.8 मीटर, याचे सेंटीमीटर किती दिले? 100 सेंटीमीटरचा 1 मीटर ना, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग याला 2 घरं पुढे जायची, 2.8 पासून 2 घरं पुढे गेलो
एक घर इथं आलं आणि दुसरं घर इथं, म्हणजे 280 सेंटीमीटर झालं. आणि 3.5 मीटरचं सेंटीमीटर किती झालं? 3.5चं एक घर इथं आणि एक घर इथं, 350 सेंटीमीटर झालं. मग 2.8च्या जागी 280 सेंटीमीटर गुणिले 280 सेंटीमीटर गुणिले 3.5च्या जागी 350 सेंटीमीटर. आता वरती आलं आपलं सेंटीमीटरमध्ये आलं, म्हणजे ते घनफळ आपल्याला सेंटीमीटर क्युबिकमध्ये येणार आहे. मग खालचं लिटरचं पण आपल्याला मिलीलिटर करावं लागेल ना. म्हणजे खाली जेवढे 70 लिटर बसणार होतं पाणी, ते 70 गुणिले 1000 ml 1 लिटर. एक तर खाली ml करावं लागेल, 70चे 70,000 करावं लागतील, किंवा वरती जे सेंटीमीटर पासून केले ना त्याचे लिटर करावं लागतील. त्याच्यासाठी परत 3 घरं मागे यावं लागेल. आपण 70 लिटरचे मिलीलिटर करू. 70,000 घेतले का झालं, एवढं सोडवलं. 1 2 3 शून्याला 1 2 3 शून्य गेले, 35 1 35, 35 2 70, 7 1 7, 7 चौक 28, 2 1 2, 28 निमित्त 14, म्हणजे किती आलं आता? 22 गुणिले 4 गुणिले 14, 22 चौक 88 गुणिले 14, 14 पंच 70, 14 7 24, 98, 14 112, हातच्याले 112 ना, हातच्याले 11, 14 112, 112 आणि 11 122, 123, 1232 आलं. हे 70 लिटर रोज लागते काय एका व्यक्तीला, किंवा 70चे एकाच दिवशी किती व्यक्ती लागणार आपल्याला? टोटल एकाच दिवशी किती व्यक्ती भरले ते विचारले. पूर्ण भरले टाके तर रोज किती व्यक्तींना पुरेल, किंवा रोज 70 लागेल, असं विचारले. म्हणजे आपलं उत्तर 1232 आलं. समजलं? पाहिल्याबद्दल थँक्स.